हा बंडू भाऊ तुम्ही आम्हाला इथे बोलवलं, काय विषय नक्की सांगा. नमस्कार भाऊ, तुम्हाला मी ह्यासाठी इथं बोलवलेलं आहे का आपल्या पाठीमागच्या काळामध्ये आपले हे जे बस स्टॉप सुधारणा आहे, म्हणजे बस थांबा जे आहेत, आता आहे बस थांबा मानकेश्वर. तर हे बस थांबा सुधारण्यासाठी आदिवासी भागामध्ये जवळ 28 बस स्टॉपसाठी निधी आलेला होता. तर तो टोटल एका बस स्टॉपला 75,000 रुपये असा निधी आला होता. तर टोटल बस स्टॉप निधी होतो आज आपण जर केला तर 21 लाख रुपये. तर हे 21 लाखामध्ये पायाने कशी ही कामं केली ते तुम्हाला मला दाखवायचं होतं. त्यासाठी मी तुम्हाला आता इथं बोलवलेलं आहे. हा मानकेश्वर बस थांबा. तर ह्या बस थांब्यासाठी जो निधी आला होता तो कसा आला होता आणि हे कसं काम करायचं होतं आणि यांनी कसं चुना लावलेलं हे तुम्हाला मला दाखवायचंय. हे जे बस थांबा आहे, या बस थांब्यासाठी हे जे वरती पत्रे टाकलेत, या पत्र्यांना जे पाईप लावलेत, जे वरती तुम्ही पाहू शकताय सगळं हे पत्रे जे आहेत, या पत्र्यांना जे वरती पाईप लावलेले आहेत, तर ह्या पाईपसाठी 8,316 रुपये आले होते. तर तुम्ही पाईप पाहू शकता, 1 2 ते 3 पाईप वापरलेत फक्त. ह्या पाईपांची किंमत आहे तिथं 8,316 रुपये प्लस त्याच्यानंतर हे जो बस थांबा आहे, ह्या बस थांब्यावरती पत्रे आहेत. हे पत्रे पाहू शकता तुम्ही, हे साधारण 5 ते 6 पत्रे आहेत या बस थांब्यावरती. तर ह्या बस थांब्यावरच्या पत्र्यांसाठी आपल्याला आले होते 27,210 रुपये, म्हणजे फक्त पत्रे टाकण्यासाठी. पाईपसाठी 8,316 रुपये, पत्रे टाकण्यासाठी 27,210 रुपये आले होते. त्याच्यानंतर आता तुम्ही खाली पाहू शकताय चक्कर स्टाईल, याला आली होती एस्टिमेटमध्ये आहे चक्कर स्टाईल. चक्कर स्टाईलसाठी आले होते आपल्याला 11,665 रुपये. पण यांनी ही रफ फरशी वापरली, साधारण ही एक ब्रश पण नसेल, एक 2-2.5 हजाराची, 2 हजाराची पण ही हे नाहीये. याच्यासाठी यांनी चक्कर स्टाईल न टाकता यांनी ही रफ फरशी वापरलेली आहे. ही 11,665 रुपयाची. त्याच्यानंतर तुम्हाला दुसरं सांगतो, याचं बांधकाम म्हणजे कुठेतरी पडझड झालेली ही आपण पाहू शकताय. ही जे पडझड झालेली याच्या बांधकामासाठी 4,926 रुपये आले होते. पण यांनी कुठलंही बांधकाम केलेलं नाही, हे असंच पडलेत. त्याच्यानंतर याला जे कडापे वापरायचे होते, हे कडापे ठेवायचे होते, ह्या कडाप्यांसाठी आपल्याला 5,519 रुपये. पाहू शकताय आपण हे कडापे, याची कडाप्यांची फिटिंग नव्हती, काय नव्हते, हे बसवलं हे पहिले जे जुने होते तेच होते ते कडापे. त्याच्यानंतर याची जर प्लास्टर कुठे जर पडझड झाली असेल बाहेरून आतून, तर प्लास्टरसाठी आले होते आपल्याला 2,236 रुपये. तर आपण पाहू शकताय कुठं पडलंय, कुठे यांनी प्लास्टर केलंय, काय केलंय. त्याच्यानंतर याला जो कलर द्यायचा होता, हे टोटल जे आहे हे बस स्टँड, याला कलर द्यायचा होता, पण यांनी कुठलाही कलर दिला नाही. कलरसाठी आले होते 6,395 रुपये, पण यांनी कुठलाही कलर दिला नाही. ही दुकान अथर्व इलेक्ट्रॉनिक्स वाल्यांनी स्वतःच्या जाहिरातीसाठी आपलं कलर दिलेला आहे याला. पण यांनी कुठल्याही प्रकारचा याच्यावरती आलेला निधी यांनी वापरलेला नाही. फक्त आणि फक्त यांनी आपली स्वतःची जाहिरात केले. आणि यांना जर कधी आपण विचारलं, विकास कामांवरती जर विचारलं, तर नको तिकडे भर करतो, पत्रकारांची नको ती दिशाभूल करतो. म्हणजे हा अख्ख्या टोटल आदिवासी भागात अशी याची बनवाबनवी चाललेली आहे. असं हा आदिवासी भागाचा माजी पंचायत जिल्हा परिषद सदस्य आहे, जे यांनी आजपर्यंत हा अध्यक्ष ज्यावेळेस अध्यक्ष होता त्यावेळेस यांनी हे बस स्टॉप बांधलेले. त्यावेळेस बस स्टॉपला आले होते 60,000 रुपये. 2000चा काळ येतो, 2002-3च्या वेळेस हे आले होते. त्यावेळेस बस स्टॉप बांधण्यासाठी 60,000 रुपये एका बस स्टॉपला. आणि आता दुरुस्तीला आलेत 75,000. म्हणजे तेच जे बांधले त्याच्यावरती दुरुस्ती करायची आणि तेच खायचे. जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे हे ठेकेदाराला मी भेटलो होतो स्वतः. तर ठेकेदारांनी त्यावेळेस सांगितलं होतं की मी हे काम कसं करणार म्हणले. 7 लाख रुपये फक्त माझ्याकडून अगोदरच ऍडव्हान्स काढून घेतलेले. आणि 7 लाख रुपये ज्यावेळेस घेतले त्यावेळेस तो काळ पाठीमागचा 2-3 वर्षापूर्वीचा काळ होता. त्यावेळेस यांनी 7 लाख रुपये घेतले आणि केवाडीमध्ये गौतमी पाटील नाचवलेली त्यावेळेस यांनी. म्हणजे हे फक्त देवाचं घ्यायचं आणि देवाला द्यायचं, फक्त लोकांची दिशाभूल करायचं काम आहे. आणि विकासाचा मुद्दा उच्चारला, ज्यावेळेस आपण विकासाचा काही विचारला गेलं यांना, तुम्ही काय केलंय भागासाठी, काय केलंय, कुठं काय विकास केलाय, ज्यावेळेस आपण त्यांना विचारतो त्यावेळेस ते आपल्या वैयक्तिक पर्सनल याच्यामध्ये येतात आणि नको ते राहिला विषय सगळ्यात महत्वाचा. ज्यावेळेस आपण कुठलं सत्य काढलं बाहेर, त्यावेळेस त्याचे ते 2-4 कुत्री पाळलेले आहेत घरातले, त्यांनी ते फेक अकाउंट काढलेले आहेत. मग ते खाली कमेंट करणार वेगवेगळ्या प्रकारचे. अरे तुम्ही विकासावरती बोला, तुमच्यात जर हिंमत असेल तर बंडू उचलाशी विकासाची बोला आणि विकासाच्या मुद्द्यावरती भांडा. पण तुमच्यात अशी कुठली हे नाहीये. तुम्ही आजपर्यंत फक्त चोऱ्या करून तुमचा परपंच चालवलेला आहे. आणि तुमचा परपंच म्हणजे राजकारण म्हणजे तुमची शेती झालेली आहे. सगळ्यात महत्वाचं एवढंच मला याच्यातून सांगायचंय. आता